इंडीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज जुलै चॅलेंज 16 डेजमध्ये भेटूयात. तर आजचा मुख्य विषय आहे, आज कोणता पदार्थ बनवायचा. तर कोकणी पद्धतीने आपण बांगडा फ्राय बनवणार आहोत. तर असे 5 बांगडे आपण आणलेले आहेत, जे ऑलरेडी थोडे थोडे कट मारलेले आहे. तर आपण मस्तपैकी याचा फ्राय बनवू आणि छानसं फ्राय बनल्यानंतर आपली टेस्ट पण सांगून देऊ. चला तर मग बनवूया. हाय, तर आपण हे बघा 5 बांगडे अशा पद्धतीने क्लीन केले. त्याला छानशी कट पण मारली. तर ह्याला पहिल्यांदा मॅरिनेट करू. ती मॅरिनेट करण्याची जी पद्धत आहे त्याच्यासाठी काय काय लागणार बघा. हे जे आहे ते चिंचेचे पाणी. चिंच मी त्यामध्ये टाकलेले आहे. मी थोडा वेळ ठेवून ते त्याचं मिक्सर करून आहे ना, त्याला पूर्णपणे पाण्यामध्ये आणलेलं आहे. त्याच्यानंतर बघा चटणी बघू शकताय, माझ्याकडे हळद आहे, गार्लिक पेस्ट. सध्या मी एव्हरेस्टची गार्लिक पेस्ट वापरतो, जी फ्रेश असते. आणि काय करायचं तर हे ना, या 3 ते 4 मिश्रण करायचं, मीठ थोडंसं घालायचं आणि ह्या बांगड्यांना थोडं लावायचं, जेणेकरून ते मॅरिनेट होईल. आणि मिनिमम 10 ते 15 मिनिटं आपण मॅरिनेट करू. तर बघू शकता बांगड्याचे जे फ्राय आपण स्लाइस केलेले आहेत, कट मारलेले ना, त्याच्यामध्ये जो मसाला घालायचा. तर ऑलरेडी मसाला कोणता आहे तुम्ही सांगितलं याच्यावर. तर याला जस्ट आहे ना, आंघोळ केले का त्याला करायचं. अशा पद्धतीने जे रिमेनिंग आहेत त्यांना तुम्ही लावू शकता. बंद कर ना. तर हे बघू शकताय तुम्ही. आता त्याला ना मस्तपैकी मॅरिनेट करण्यासाठी मी ठेवत आहे. आणि अशा पद्धतीने त्याला मसाले लावलेले, जेणेकरून ते मॅरिनेट होते. थोडंसं फ्रीजला ठेवू आपण 10-15 मिनिटं, आणि त्यानंतर मग फ्राय करू. अशा पद्धतीने मॅरिनेट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण फिश जे आहेत ना, ते मॅरिनेट केले आहेत बघा. याला मस्तपैकी हळद, मीठ, चटणी, आले लसूण पेस्ट लावून चिंचेचं पाणी ठेवले होते. साधारण 15 ते 20 मिनटं झाले. आता ना मस्तपैकी याचे फ्राय छान होतात. चला मग हे करूया आणि मस्तपैकी फ्राय करायला. तर अजून एक सांगायचं होतं, हे बघा ना, आपण एक एग जे आहे ना ते काढून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याला मस्तपैकी रवा चिकते. तर साधारण तर अशा पद्धतीने मॅरिनेट झालेलं आहे. एक अंडा बनवून फोडून घेतलेला आहे, त्याचं पिवळा साईडला काढलेला आहे, आणि जेणेकरून हा रवा फ्राय आपल्याला करायचा आहे. तर रवा फ्रायमध्ये मस्तपैकी ते रवा चिकटून दिला. तर अशा पद्धतीने आपलं तेल आता तापत आहे. तापल्यानंतर आपण तेल तापले का नाही ही एक पद्धत आहे छोटीशी. हे बघा, पहिला दोन्ही साईडला अशा पद्धतीने त्याला करून आहे ना, हा रवा त्याला लावायचा. रवा पूर्णपणे लागतो जेव्हा आपण अंड्याचा थोडासा तो भाग पिवळा सोडून जो भाग असतो ना तो ठेवला ना, त्याला रवा मस्तपैकी चिकटतो. तर अशा पद्धतीने आपण हे रवा आणि हे रवा त्यात मस्त तेलामध्ये अशा पद्धतीने तो शिजेल.
लो गॅसवर त्याला शिजवायचं जेणेकरून छान खरपूस असे शिजेल. तर हे बघा खरपूस असा भाजला. मी तुम्हाला बोललो ना, एक एग्स घेतलं ना, एक अंडा घेतला ना, त्याचा जो पिवळसर भाग सोडून जर तुम्ही लावला ना, तर अशा पद्धतीने त्याला रवा ना पूर्णपणे चिकटतो आणि छानपैकी खरपूस असा स्मेल पण येत आहे तिथे. आणि अशा पद्धतीने तो भाजून जाईल. तर रेस्ट ऑफ द थिंग असे सगळे भाजायचे स्लो फ्लेमवरती गॅसला. पण मिनिट थांब ना. हे बघा आता आमचा अदवे पण शिकलेला आहे कसा फ्राय करायचा. तर तेलामध्ये कसं सोडतोय बघा. हां चल. तर असा त्यानं सोडलेला आहे मस्त बांगडा आणि मस्त आता तो फ्राय होता. तर हे बघू शकता आपण ऑलरेडी फ्राय बनवलेले. ते अशा पद्धतीने 4 जे मासे आहेत ते खरपूस असे शिजलेले आहेत, फ्राय झालेले आहेत. तर याच्यानंतर आपण टेस्ट बघणार आहोत. तर ही बघा, ही विवाह हा आहे. ह्या दोघांनाही खूप फिश आवडतो. तर त्यांची आज फरमाईश होती की आज मस्त की फिश बनवूया. हाय कर, से हाय कर बघ, हाय कर. अरे लाडली, अरे तुला आवडतो का फिश? हो, खूप आवडतो. हो. आज कोणता फिश बनवतो आपण? आज आपण फिश फ्राय केलाय. चला मग तयार झाल्यानंतर सांगतो तुम्हाला कसं झालेलं आहे. धन्यवाद. बाय बाय. नमस्कार. तर नेहमीच आपली डिश अशी तयार झालेली आहे बघा. तर 5 जे बांगडा फ्राय केले होते ते बघू शकता तुम्ही. क्लोजअप घेते मी. तर आपल्याला थोडीशी याची टेस्ट करायची जेणेकरून तुम्हालाही सांगेल मी कशी टेस्ट झालेली आहे. हे बघा, हा बांगडा पूर्णपणे फ्राय झालेला आहे आणि चिंचेचं पाणीमुळं ह्याची चिंचेचं पाणी आणि लिंबू याच्यावरती एक टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ना त्याला खूपच भारी टेस्ट आलेली. कोकणी पद्धतीनं आपण ह्याला बनवलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं तुम्ही रेसिपी ट्राय करा. आवडल्यास नक्कीच लाईक करा.